विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव भगवान की महाराज की महाराज की गोपाल कृष्ण भगवान विठ्ठल 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 धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना आज भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहेत. श्रीकृष्ण जन्माच्या उत्सवानिमित्त गेली 40 वर्षे हा सप्ताह सुरू आहे. ज्याने हा सप्ताह सुरू केला वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपत महाराज धायगुडी हे शिकलेले नव्हते मंडळी, ते निरीक्षर होते. पण मुंबईला कित्येक दिवस राहिल्यामुळं लहान थोरांची कीर्तनं ऐकून त्यांचं चिंतन केलं, मनन केलं आणि गावी आल्यानंतर ते गावोगाव फिरायला लागले. कुणाच्या घरात बसून त्यांनी सांगायला सुरुवात करायची, बाबांनो असं वागा, असं वागू नका. तिकडं आहिर, मोरवे, पाडळी, खंडाळा, इकडं मांडकी, इकडे गर्दलवाडी, खंडोबाची वाडी, तक्रारवाडी. बरं त्यांची नातीगुती बरीच होती.
व्यसनाधीन असलेल्या माणसाला व्यसनातून कसं मुक्त करायचं, 4 गोष्टी कशा ठोकताळ्याने सांगायचं हे त्यांना चांगलं जमत होतं मंडळी. आणि त्यांनीच हे रोपटं लावलेलं आहे, ते आज इथपर्यंत आलेलं आहे मंडळी. त्यांचं स्मरण करणं 40व्या वर्षी तरी गरजेचं आहे. पुन्हा या तक्रारवाडीत आमचे हरिभक्त परायण धुमाळ अण्णा, त्यांनी चांगलं भजनी मंडळ तयार केलेलं आहे. पण लोक असं म्हणतात की आमचे अण्णा कडक आहेत थोडे. पण कडकपणा का, तुम्हाला चांगलं यावं म्हणून. विठ्ठल विठ्ठल असो. आणि ह्या 40 वर्षापर्यंत हा सप्ताह आलेला आहे. फराळ करून गेले सगळे न काय, हे मधलं रिकामच आहे. मांजर जसं उंदरासाठी टपून असतं, तसं रोजच्या जेवणासाठी माणसं काय टपूनच. हे सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटते. ज्या निमित्तानं हा सप्ताह आहे तो कृष्ण उत्सव आहे, त्या तरी कृष्ण उत्सवाला तुम्ही या. पण दुर्दैव आहे म्हणून गर्दी जरी नसली तरी ऐकणारे दर्दीचेच ना. विठ्ठल पाच 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. मग तो कृष्ण जन्म आज का करायचा? जसं भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, अजून आपण 15 ऑगस्ट साजरा करतो ना, 26 जानेवारी साजरा करतो ना, मग तो का करता? तसाच हा कृष्ण जन्म आहे मंडळी. भगवंताचा जन्म, साधू संतांचा जन्म, भगवंताचे कर्म, साधू संतांचे कर्म हे दिव्य आणि अलौकिक आहे. जन्म कर्मच मे दिव्यम मेवम व्यक्ती तत्वतः. भगवंताचे आणि संतांचे जन्म आणि कर्म हे अलौकिक असतात, ते आपल्यासारखे नसतात. विठ्ठल काय ठराविक 2 माझ्याकडे कीर्तन आहेत. हे अनेक वर्षापासून करतो मी, 40 वर्षे झाली ना. पण आता पुढच्या वर्षी मी काही घेणार नाही मंडळी, तुम्ही कोणालाही द्या. दुसऱ्याचंही ऐकत जा ना. मी दुसरं करतो एखादं कीर्तन, लोक भांडून घेतात, पण मी होऊन तुम्हाला हे सोपवतोय. विठ्ठल धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. विश्वो धर्मस्य जगतः प्रतिष्ठा, धारणा धर्म मिथ्याहु धर्मेन वेधृता प्रजा. ज्याच्यामध्ये धारणा शक्ती आहे त्याला धर्म असं म्हणा. धर्म हा निरवयव आहे, धर्माला अवयव नाही. धर्म हा दिसणारा नाही, तो अदृश्य आहे. त्याच धर्माचं पालन करणाऱ्यावर तो धर्म अवलंबून आहे मंडळी. तुम्ही धर्माचं पालन करत असाल तर धर्म तुमचं निश्चितपणे रक्षण करेल. विठ्ठल म्हणून ज्याच्यामध्ये धर्म म्हणजे सोपं सांगू का, जिवंत ठेवणे याला धर्म असं म्हणतात. मारणे याला धर्म म्हणत नाही. अशा या धर्माचं रक्षण
करण्याकरिता पुन्हा पुन्हा परमात्मा अवतार धारण करत असतो मंडळी. धर्म रक्षावया अवतार घेशी. आव म्हणजे वरून खाली येणे मंडळी. वरून खाली येणे म्हणजे निर्गुणातून सगुणात येणे. आपलं मूळ स्वरूप सोडायचं आणि दुसऱ्या स्वरूपामध्ये यायचं. निर्गुण रूप सोडायचं आणि सगुणामध्ये यायचं. याला अवतरते असं म्हणतात. वरून खाली येणे. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. आपल्या भक्तजनाचं पालन करण्याकरता म्हणून हा परमात्मा अवतीर्ण होत असतो. एक उदाहरण आपण देतच आलोय मंडळी. अनेक उदाहरणं दिलेत, पण जाता जाता काय आपल्या पाळीशी भक्तजना. दुष्टाचं निर्दलन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला परमात्मा अवतार धारण करतो. दुष्टाचा वध करतो. भक्ताचं संरक्षण करून त्याला पायाजवळ घेतो आणि धर्माची संस्थापना करतो. 3 कार्याकरता भगवान येत असतो मंडळी. कौरव पांडवाचं तुम्हाला माहीतच आहे. धर्मराजाने जुगार खेळून हा धर्मराजा सगळं हारला. राज्य गेलं. द्रौपदी पणाला लावली. द्रौपदी गेली. शेवटी सभागृह तुडुंब भरलेला आहे. कौरव पांडवाने भीष्म आहेत. सगळे मान्यवर मंडळी आलेली आहेत. दुर्योधन काय म्हणतो, दुःशासना असेल त्या परिस्थितीमध्ये द्रौपदीला घेऊन ये. दुःशासन हा धावत पळतच द्रौपदीच्या महालात आला आणि केसाच्या आंबाड्याला हात घातला. अहो तुम्ही असं काय करता? मी रजस्वल आहे. 4 दिवस मी बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही आमच्या दासी आहात. वस्त्र असो किंवा नसो, आत्ताच्या आत्ता माझ्या बंधुराजाने बोलवलंय, चलावं सभागृहात. फरफटत आणलं तिला. सगळीकडे द्रौपदीनं पाहिलंय. 5 पांडव आहेत. हा प्रचंड शक्तिमान असलेले हे 5 पांडव आहेत मंडळी. देव ज्यांचा सहाकार्य आहे. पण द्रौपदी जशी आली तशी सगळ्यांनी खाली माना घातल्या. आपलं कोणी संरक्षण करू शकत नाही हेही द्रौपदीच्या लक्षात आलेलं आहे मंडळी. अरे बघतोस काय दुःशासना, हिला विवस्त्र कर. आणि द्रौपदीच्या पातळाला हात त्या दुःशासनाने घातला. भिंगरीसारखी फिरते, भिंगरीसारखी. आपल्याला जोपर्यंत संरक्षण करते हे आहेत तोपर्यंत त्या संरक्षण कर्त्याकडे ही द्रौपदी पाहते, पांडवाकडे पाहते. पांडवांनी खाली माना घातल्यात. हा भीम जो आहे तो गदा घेऊन सावरतोय, पण धर्मराजा मधूनच बघतायत, खाली मान घाल. शेवटी सगळ्याचे पितामह असलेले भीष्म त्याच्याकडे द्रौपदी बघते. तात तुम्ही तरी बघा, काय तुझ्या धर्मराजाने जुगार खेळावायची लाज वाटली का? भीष्मही काय बोलू शकले नाहीत मंडळी. शेवटी आपणाला कोणी सोडवू शकत नाही म्हणून कोठे गुंतला बारके चराया, कोठे गुंतला बारके चराया, कोठे
सांभळिया बोले दीनानाथ वेद 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 सांभळिया बोले सांभळिया बोले. सोडवू शकत नाही म्हणून द्रौपदीनं शेवटी देवाला हाक मारली, हे दीनानाथा, हे माधवा मधुसूदना. अशी अवस्था बघून तुला बरं वाटतंय का? अशी हाक मारली केविलवाने. भगवान नुसतं आले नाहीत मंडळी, अंबर अवतार धारण केला. अंबर अवतार म्हणजे वस्त्राचा अवतार धारण केला. पातळाच्या रूपानं भगवान द्रौपदीच्या अंगावर आले. प्रत्येक पातळ म्हणजे भगवान आहे. त्या पातळातला एक एक धागा म्हणजे भगवान आहे. त्याला अंबर अवतार म्हणायचं. अंबर म्हणजे वस्त्र. विठ्ठल याला म्हणायचं आपुल्या पाळीशी भक्त जना. आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, अंबऋषी साठी जन्मसूची अंबऋषी साठी जन्मसूची अंबरुषी साठी जन्मसूची अंबरुषी साठी दुष्ट निर्दाळीने किती एक दुष्ट निर्दाळीने किती एक दुष्ट निर्दाळीने किती एक दुष्ट निर्धारिले किती अंबऋषी साठी अंबऋषी साठी अंबरुषी साठी अंबरुषी साठी उगीच देवा अवताराला या म्हटल्यानं देव अवताराला येत नसतो मंडळी. देव हा अनिच्छा प्रारब्धाचा आहे. साधू संतांनी विनवणी केली तरच तो देव येत असतो, त्याशिवाय देव येत नसतो. अंबऋषीसाठी भगवंताने 10 अवतार धारण केलेले मंडळी. एवढे एक वाक्य लक्षात असू द्या. हा अंबऋषी पती पत्नी सहित 12 व्रत करायचा. 1 वर्ष त्याने 12 व्रत केलं. अंबऋषी कारणे 12चा छंद तेने परमानंद प्रगटला. 12 कशी करायची? दशमीला एकच वेळेला जेवण, एकादशी निर्जळी करायची आणि 12ला सूर्य उदयाला पारणं फेडायचं. हे 12 व्रत आहे. एवढं होईल का? दशमीला 2 वेळेला जेवायचं नाही, एकच वेळेला. पोकडे दादा, आता मी झोपलेलं कळेल आणि डोळे उघडलेलं कळेल.
काय आहे, काही घरामध्ये पत्नी पारमार्थिक असते तर काही घरामध्ये पती पारमार्थिक असतो. दोन्ही पारमार्थिक असणं थोडं अवघडच आहे मंडळी. पती आणि पत्नी दोघे मिळून श्रीकृष्ण कीर्तन करत असतील तर असा गृहस्थाश्रम संन्यास आश्रमापेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तसा अंबऋषी आणि त्याची पत्नी दोघे मिळून हे व्रत करायचे. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन करायचं ठरलं. द्वादशी व्रताची सांगता करायचं ठरलं. म्हणून सगळ्या ब्राह्मण मंडळीला निमंत्रण गेली, साधू संतांना निमंत्रण गेली आणि यमुनेच्या तीरावर मधुवनात ही सगळी मंडळी आली. साधू संतांना अलंकाराने युक्त अशा गायीचा दानधर्म केला, भोजन दिलं सर्वांना, सर्वांचे सत्कार मान सन्मान केले, सगळं काही झालं. आणि आता द्वादशी व्रताची सांगता करण्याकरिता म्हणून आता अंबऋषी बसलेले दोघे पती पत्नी, एवढ्या दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी आल्यानंतर आपणाला तसं तशी व्रताची सांगता करता येणार नाही. म्हणून दुर्वास ऋषीलाही निमंत्रण दिलं, आपणही भोजनाला बसावं. अरे पण माझं अजून अनेक कर्म उरकलेलं नाही सकाळचं. मी गंगेवर जातो आणि माझं सकाळचं नित्यनेम सगळा उरकून येतो. आता हे दुर्वास ऋषी गंगेवर गेले, आंघोळ वगैरे केली आणि तिथंच ध्यानस्थ बसले. इकडं द्वादशी व्रताची वेळ होत चालली मंडळी. जर तो क्षण चुकला तर त्याच्यातूनही पाप निर्माण होईल. नगराजाची गोष्ट माहीत आहे ना तुम्हाला. थोडंसं जर कर्म चुकलं तर त्याचं कसं प्रायश्चित्त भोगावं लागतं. थोडं कर्म जर चुकलं तर त्याच्यामध्ये कसं प्रायश्चित्त भोगायचं असतं. काय भगवंताचे मुलं गोष्टीत गोष्ट सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते, उष्मा भासत होता, घामाच्या धारा वाहत होत्या आणि भगवंताची प्रद्युम्न, सांब, चारू हे सगळे मुलं द्वारकेच्या बाहेर आली. एका जंगलामध्ये विट्टी दांडू वगैरे अनेक खेळ खेळले. खेळ खेळून दमल्यानंतर त्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर त्यांची वनामध्ये भटकंती झाली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी नाही, ओढ्याला पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, अशी अवस्था झाली. पण पाण्याचा शोध मात्र त्यांनी घ्यायचं थांबवलं नाही. म्हणून एका विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये पाण्याचा थेंब नव्हता, पण भला मोठ्या सरड्या होता. सरड्या त्या भगवंताच्या मुलाने त्या सरड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सरड्याची ताकद जास्त पडली आणि तो सरड्या काही बाहेर येऊ शकला नाही. दोर आणले, दोर त्याच्या हातापायाला बांधले, वर खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु सरड्या काही वर आला नाही. म्हणून ही भगवंताची मुलं द्वारकेमध्ये धावत पडत आली. भगवंताला सांगितलं, देवा देवा, आणि असं आम्ही जंगलात होतो, तहान लागली, पाण्याच्या शोधार्थ निघालो, एका विहिरीमध्ये डोकावलं, पाणी नव्हतं, पण त्यात विहिरीमध्ये एक भला मोठ्या सरड्या होता. सरड्याला काढण्याचा प्रयत्न केला, सरड्या काय बाहेर येऊ शकला नाही. तेवढ्या भगवान म्हणाले, चला बघू. भगवान स्वतः आले आणि त्या विहिरीमध्ये डावा हात घातला सहज, आणि सहज डावा हात काढून त्या सरड्याला बाहेर काढला. भगवंताचा स्पर्श होता क्षणी त्या सरड्याचं रूपांतर एका देवतेमध्ये झालं मंडळी. गळ्यात अलंकार, मुकुट, पितांबर, स्वर्गस्थ देवता आहे असं वाटलं. देवाला हा पूर्वजन्मीचा कोण आहे हे आठवलं, त्याचं चरित्र आठवलं देवाला. पण देवाने त्याला विचारलं, का रे, क्षणापूर्वी तू सरड्या होतास, पण माझ्या हाताचा स्पर्श होता क्षणी तू सरड्याचं रूप सोडून देऊन एका देवतेमध्ये तुझं रूपांतर झालंय. असा रे तू कोण आहेस? देवा,
मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण माझी कीर्ती जगामध्ये पसरावी म्हणून तुम्ही मला विचारताय. माझं नाव नृगराजा, माझं नाव नृगराजा. नदीच्या पात्रा जेवढे वाळूचे खडे त्या समान मी गायीचा धर्म केला. जेवढ्या पावसाच्या धारा असतात त्या समान मी गायीचा दान धर्म केला. पण झालं काय देवा, त्या गायी तशा दान धर्म करत नव्हता तो मंडळी. ज्या गायी दुखतेत, ज्या गायीला वासरू आहे, जी गाय निरोगी आहे, तिच्या शिंगाला सोन्याचा पत्रा मारून अलंकाराने युक्त करून ती गाय त्या समोरच्या अधिकारी व्यक्तीला द्यायचा, तो कुणालाही देत नव्हता. असं झालं काय देवा, एका माणसाची गाय माझ्या कळपामध्ये मिसळली आणि तीच गाय मी दानधर्म म्हणून दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. ज्या मूळ पुरुषाची ती गाय होती, तो मूळ पुरुष, तो मूळ ब्राह्मण आपल्या गायीच्या शोधार्थ बाहेर पडलाय. 8 दिवस त्याला गाय सापडली नाही. शेवटी नृगराजाने ती गाय दानधर्म ज्या ब्राह्मणाला दिली होती, तो ब्राह्मण गाय घेऊन जात असताना वाटेमध्ये त्या गायीचा मूळ मालक भेटला. का रे चोरा, माझी गाय घेऊन जातोयस? कुणाला चोर म्हणतोयस तू? मी चोर आहे? अरे नृगराजाने दान धर्म म्हणून मला गाय दिले. अरे पण गायीचा शोध मी 8 दिवस झालं घेतोय. ही गाय माझी आहे, तुझी असेल, पण मला नृगराजाने दान धर्म केलेले. दोघांची थोडी खालीवर झाली. दोघेही नृगराजाकडे आले. त्या गायीचा मालक म्हणतो, मूळ ही गाय माझी आहे नृगराजा, ह्याला दान धर्म म्हणून का दिलीस तू? तुझा हक्क काय याला दान धर्म करण्याचा? ज्याला दान धर्म केले तो म्हणतो ब्राह्मण, हे नृगराजा तू मला दान धर्म केलेलेस. नृगराजावर धर्म संकट आलं. नृगराजा म्हणतो, हे मी आता काय करू? आता त्या मूळ मालकाला म्हणतो, त्याची गाय होती, त्याला म्हणतो, या गायीच्या मोबदल्यात तुला मी 10 लाख गायी देतो, पण ही गाय त्याला घेऊन जाऊ दे. तुझ्या 10 लाख गायी नको, माझीच मला पाहिजे. असा हट्ट धरला मूल मालकाने. ज्याला गायीचं दान धर्म केलेला आहे त्याला म्हणाला, अरे तुला देतो, किती पाहिजे तेवढ्या गायी देतो. तोही म्हणाला, तुम्ही दान धर्मामध्ये मला गाय दिलेली आहे, तुमच्या 1 लाख गायी मला नकोत, हीच गाय मला पाहिजे. आता काय करायचं? राजाचं आयुष्य संपत आलं. राजाला काय कळावं हे कळेना. शेवटी यमाचे दूत, विष्णूचे दूत आले. यमाचे दूत म्हणतात, नृगराजा दुसऱ्याची गाय, पण तू दुसऱ्या ब्राह्मण, एकाची गाय दुसऱ्या ब्राह्मणाला तू दान धर्म केलेलेस, तुला अगोदर पुण्य, तू गायीचा, लाखो गायीचा दान धर्म केलेला आहेस, हे पुण्य तुझ्या गाठी आहे. पण एका ब्राह्मणाची गाय दुसऱ्या ब्राह्मणाला तू गाय दान धर्म म्हणून केलेले आहेस, हे झालेलं पाप. अगोदर पापाचं प्रायश्चित भोगतोस का पुण्याचं प्रायश्चित भोगतोस? तो म्हणाला, पापाचं प्रायश्चित भोगतो अगोदर मी, जा आणि पड. त्यावेळेला नरकराजा नरकात येऊन पडला. एकाची वस्तू दुसऱ्याला दिली. तेवढं एवढं घडलंय मंडळी. आपण काय काय करतो? तसं द्वादशी व्रताची सांगता, जर आपण द्वादशी व्रताची सांगता केली तर दुर्वास ऋषी ब्राह्मण आहेत, त्या ब्राह्मणाच्या अतिक्रमणाचा दोष आपणाला लागेल ना. बरं, न करावं आपण हे पारणं फेडावं तरी दोष लागेल. ते सूक्ष्म आहे. कर्म हे कसं आहे? सूक्ष्म आहे. विठ्ठल 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 अंबऋषी म्हणतो ब्राह्मणाला, मी काय केल्यानं माझं कल्याण होईल तेवढं सांगा. दुर्वास ऋषी तर येत नाही, अर्धा घटका राहिलेले आहे. आता जर दुर्वास ऋषी नाही आले तर आम्हाला दोष लागेल ना.
नाही पारणं फेडलं तर. मग ब्राह्मणाने सांगितलं पाणी हे काही खाण्यामध्ये मोडत नाही, पाण्याचं आचमन करा आणि व्रताची सांगता करा. म्हणून अंब ऋषीने पाणी घेतलं, आचमन केलं आणि व्रताची सांगता केली त्या गटकेला. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले. मला भोजनाचं निमंत्रण देतोयस आणि मला न विचारता तू आचमन करतोयस, म्हणून तुला तुला शाप देतो, तू 10 जन्म घेशील. काय बघा चूक झाली आहे का, काय कर्म किती सूक्ष्म आहे. आता एवढे पैसे घेणाऱ्याचं काय काय होईल. अरे 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुण्या गेले राव रंक, त्याचे नाम कोणी विचारायचे. जन पळभर, भारत आंबेची कविता आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय. जोपर्यंत हा तोपर्यंत हाय 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 करतील. मेल्यानंतर कोण विचारतं मंडळी. एवढे राजे झाले, रंक झाले, मोठे मोठे होऊन गेले. त्यांचं नाव कुणी घेतंय का. पण प्रतिष्ठेसाठी, मानासाठी तेवढी हापापलेली माणसं समाजामध्ये आपण बघतो मंडळी. तू मोठा का मी मोठा, माझी प्रतिष्ठा का तुझी प्रतिष्ठा, माझा मान का तुझा मान, ह्याच्यामध्ये गुंतलेले बहुतेक आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. या थोड्याशा चुकीमुळं दुर्वासाने शाप दिला, तुला 10 जन्म घ्यावे लागतील. कारण अंबऋषीचे जन्म संपले होते मंडळी, पण आता 10 जन्म. आणि आपल्या डोक्यातील एक जटा उपटली दुर्वास ऋषीने, त्याची कृत्या तयार केली. ती राक्षसीन अंबऋषीच्या पाठीमाग लागली. तर भगवंताने जागीच ती कृत्या सुदर्शन चक्राने जाळून टाकली. आणि ते सुदर्शन चक्र थांबलं नाही, दुर्वासाच्या पाठीमागे लागलं. त्रैलोक्यात दुर्वास फिरून आले, कुणी संरक्षण दिले नाही. अहो सुदर्शन चक्र आहे. अंबऋषीची शरणागती केली आणि अंबऋषीला दिलेला शाप, तू 10 जन्म घेशील, तो भगवंताने आपल्यावर घेतला. भक्ता कारणे येणे घेतली शे आळी, कारणे येणे घेतली शे आळी. भक्ता कारणाने घेतली से आळी, घेतली से आळी. 10 गर्भवास अंबऋषीचे आपल्यावर घेतले आणि भगवंताने 10 अवतार त्याचे धारण केलेले. अंबऋषीसाठी जन्म सोशिले आणि दुष्ट निर्धारिले किती. पहिला अवतार मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार हा, आणि कलंकी पुढे बौद्धन कलंकी. 10 अवतार झाले ना. अंबऋषीला दिलेला शाप भगवंताने आपल्यावर घेतला आणि 10 गर्भ भगवंताने सोसले मंडळी. म्हणून अंबऋषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्धारिले किती एक. आता मला वाटतंय थोडं दुष्टावर बोलावं. मी बोललो नाही कधी अजून, पण गीतेच्या आधारानच बोलतोय मी. दुष्ट म्हणजे दुर्जन, खळ, समाजकंटक, परपीडक, दुसऱ्याला त्रास देणारे, याला दुष्ट असं म्हणायचं मंडळी. दुष्ट लोक कसे असतात, हे दुर्जन लोक कसे असतात. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानं जापित
दासस्य पार्थ संपद मासुरीम. 16व्या अध्यायातला हे दांभिकपणा असतो अशा लोकांच्या ठिकाणी. मस्ती असते, माज असतो, निष्ठुरपणा असतो. पारुष्यमेवच निष्ठुरपणा असतो. दंपो दर्पो आणि अहंकार प्रचंड असतो मंडळी. लाटण्या ऐसानं लवे. लाटणं दोन्ही बाजूला निमुळतं असतं आणि मध्येच फुगलेलं असतं. ते लाटणं काही मोडत. हे अशी माणसं असतात, दांभिक, निष्ठुर, समाजकंटक, दुसऱ्याला त्रास देणारे. असे हे दुष्ट असतात मंडळी. कसे असतात परत? जैसे चरणे शेळी याचे का धावणे वार्याचे का जाळणे आगीचे भल ते उते ज्ञानोबराय बोलतात. शेळीला काय खावं कळत नाही. वाऱ्याला, बेफाम वाऱ्याला कोणत्या दिशेला व्हावं हे कळत नाही. अग्नीला काय जाळावं कळत नाही. तसं दुष्टाला काय खावं कळत नाही, काय प्यावं हे कळत नाही, कुठे बसावं हे कळत नाही, काय बोलावं हे कळत नाही. म्हणे ईश्वरा ते खाये वेदा विष सोये. अजून काय म्हणतात हे दुर्जन लोक? तुमच्या ईश्वराला खाऊन टाकीन आणि तुमच्या वेदाला विष पाजीन. केवढी मजल आहे. ज्ञानोबारांचं वर्णन आहे मंडळी. बरं, दुर्जन माणूस हा दुर्जनाप्रमाणे का वागतो? दुष्ट माणूस दुष्टाप्रमाणे का वागतो? अर्जुनाने भगवंताला एक प्रश्न विचारलाय. देवा, हे लोक असे का वागतात? अथकेन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः आणि छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. ही माणसं अशी का वागतात दुष्टाप्रमाणे? अथकेन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः. नवे नवे अर्जुन म्हणतो, देवा, दुष्ट माणूस दुष्टासारखं वागतो यात नवल नाही, पण सज्जन माणसं सुद्धा दुसऱ्याचा खून करतात ना. करतात का नाही? सज्जन माणसंही बलात्कार करतात. सज्जन माणसाकडूनही पाप होऊ शकतं. हे असं कसं? भगवंताने त्याला उत्तर दिले. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिहे वैरिणम. माणूस या जगामध्ये कोणी वाईट नाही मंडळी. त्याच्यात असलेले काम क्रोधाधिक वाईट आहे. विठ्ठल विठ्ठल काम येश क्रोध येश रजोगुणापासून उत्पन्न होणारे हे काम क्रोधाधिक जे विकार आहेत ते माणसाला बिघडवतात. आणि त्या बिघडला की माणूस तिथून तो पापाचरण करायला लागतो. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या दुसऱ्या ओळीमध्येच ती प्रार्थना केली आहे. जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. दुष्टाचा दुष्टपणा जावो, दुर्जनाचं दुर्जनत्व जावो, समाजकंटकाचं समाजकंटकत्व जावो, त्यांच्या ठिकाणी सज्जनपणा यावो आणि मैत्रीचा भाव या समाजामध्ये वाढो. दुर्जनाचं दुर्जनत्व गेल्याशिवाय समाजामध्ये शांतता येत नाही ना. बरं, तुकाराम महाराज अर्ध्या याच्यामध्ये एक व्याख्या करतात. दयातीचे नाव भूतांचे पालन. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दलन कंटका आणि निर्दलन कंटका. दयातीचे नाव भूतांचे पालन. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दलन कंटका. कंटकाचे कंटक म्हणजे दुर्जन. समाजामध्ये दया करुणा नांदायची असेल
तर कंटकाचं पारिपत्य झालंच पाहिजे, साधू संतांचं म्हणणं आहे. पण कंटक लोक किंवा दुर्जन लोक मरोत अशी ज्ञानेश्वर महाराजांची मात्र प्रार्थना नाही. जे खळांची व्यंकटी सांडू, हा अशी प्रार्थना आहे त्यांची. तरच समाजामध्ये मैत्रीचा भाव निर्माण होईल, त्याशिवाय होईल कसा? मनुष्य पापाचरण का करतो? एक तुम्हाला दृष्टांत देतो. एक ब्राह्मणाचा मुलगा, लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर त्याला उपरती झाली. बायकोच्या पाठीमागं लकडा लावला, मी ब्राह्मण कुळात जन्माला आलोय, काशीला जातो, 12 वर्ष अभ्यास करतो आणि परत येतो. नवीन लग्न झाल्यामुळं आता कोणती बायको अशी नवऱ्याला परवानगी देईल? थोडीच. मला काय माहित नाही, देईल का परवानगी? तुम्ही ऐकतच नाही, काय करायचं? शेवटी बसता उठता काशीला जातो आणि वेदांताचार्य होऊन येतो. शेवटी ती बायको वैतागून म्हणायला, कुठं जायचं आहे तिथं जा. पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि काशी गाठली. 12 वर्ष काशीमध्ये राहिला मंडळी. वेदांताचार्य बनला. भागवता आज तर मराठवाड्यात गावोगाव भागवताचार्य आहेत बघा. मराठवाड्यात जर गेला ना तर गावोगाव भागवताचार्य. 18,000 श्लोक आहेत भागवताचे. 5वा अध्याय तर भागवत सांगणाऱ्यालाही वाचता येत नाही. बाकीचं बी सोडून द्या. गद्यामध्ये असलेला 5वा स्कंद आहे, तो स्कंद कोणाला वाचता येत नाही, पण सांगतात बाबा. आता 18,000 श्लोकापैकी किती श्लोक पाठ असतील मला सांगा यांचे? कुठं संता झाली यांची 18,000 श्लोकाची? कशाला दोष लावून घेतात लोक हे कीर्तनकार? मला हेच कळत नाही. उगे पैसे मिळतात म्हणून करतात. अलीकडे तर ते डोंगरे महाराज भागवत सांगायचे ना, डोंगरे महाराज ते संगीत वापरत नव्हते मंडळी. एकटे बसायचे, कोणाच्या थोबाडाकडे बघायचं नाही, सरळ नासाग्र बघायचं आणि भागवत सांगायचे. त्या डोंगरे महाराजाचे शिष्य ते संन्यासी नव्हते का, काय बालयोगी एवढा मोठा माणूस. डोंगरे महाराज भागवत पंढरपुरामध्ये ज्या ठिकाणी शेगाववाल्यांचं मंदिर आहे, धर्मशाळा आहे, त्यावेळेला धर्मशाळा नव्हती. मी चातुर्मासाला होतो आणि डोंगरे महाराजाचं भागवत तिथं झालं. त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, ह्या अशोक चव्हाणाचे वडील. आणि आले ना, ते डुंकून बघितलं नाही त्यांच्याकडे. तासभर थांबले, ऐकले, निघून गेले. असं पाहिजे. आजच्या भागवतामध्ये एका प्रतिष्ठित व्यक्ती आली तर या हात जोडा बसा, हे असं चालत असतं मंडळी. 27 लाख रुपये जमले होते तिथं. हा, ते 27 लाख डोंगरे महाराजाने गोपाळपूरला देऊन टाकले. तसेच विठ्ठल 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 विठ्ठल. मी काय बोलत होतो? हा ब्राह्मणाचा मुलगा काशीला गेला, भागवताचार्य बनला, वेदांताचार्य बनला, पंडित बनला, आचार्य बनला, सगळ्या पदव्या धारण केल्या 12 वर्षामध्ये. आणि गावी पत्र लिहिलं, आम्ही 12 वर्षानंतर पंडित होऊन आपल्या गावी येत आहोत. ते पत्र सरपंचाच्या हाती आलं त्या गावात. त्या सरपंचाने त्याच्या बायकोला सांगितलं की आपले पती येणार आहेत, तुम्ही तयारीत राहा निरंजनी घेऊन ओवाळण्याकरता. चालेल म्हणाले. ज्या तारखेला यायचे होते त्या तारखेला आले. गावातले लोक जमले,
वाजत गाजत हातीवरून मिरवणूक काढली आणि घरच्या दरवाजापर्यंत आली. सरपंच हाक मारतात, अहो सौभाग्यवती बाहेर या ना तुमच्या पतिदेवाला ओवाळण्याकरता. आत्तापर्यंत गावातल्या महिलांनी कित्येक सौभाग्यवतींनी ओवाळलंय निरंजनी येऊन, तुम्ही या ना. त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या पतिदेवाने दिलं तर मी ओवाळायला येते, नाहीतर नाही. त्या पंडिताला असं वाटलं, हत्तीवर बसलेल्या, मला प्रश्न विचारण्या इतकी माझी बायको पंडिता झाली. विचार, काय विचारायचे ते विचार. काय नाही म्हणाले, पापाचा बाप कोण आहे तेवढं सांगा. पापाचा बाप. आता संस्कृत अध्ययन केल्यामुळं वेदाचा अभ्यास झाला, भागवताचा अभ्यास झाला, षड्धराचार्याची पदवी मिळवली, सगळे शास्त्र पाहिले, पण पापाचा बाप कुठे आढळलाच नाही यांना. डोकं खाजवलं, खाली उडी टाकली. म्हणाले तास तिथंच गेला. सरपंच म्हणाले, अहो प्रश्नाचं उत्तर द्या ना. म्हणाले पुनश्च काशीला जातो आणि हिच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येतो. म्हणून पुनश्च काशीला गेला हा पंडित. अनेक ग्रंथ पाहिले, पण पापाचा बाप काही कुठं आढळून आला. संस्कृत अध्ययन, पापाच्या बापाचं कुठं वर्णन आहे. एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसले, मधूनच झटका मारतात, आठवण्याचा प्रयत्न करतात, हाता असे करतात, बोट असे करतात. आणि त्यांच्या समोरच्या बाजूला समोर एक माडी होती आणि त्या माडीवर काही वारांगणा होत्या. वारांगणा म्हणजे वेश्या. ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आलाय वारांगणेला, नगरवधू, नगराची वधू. ती वारांगणा विचार करते, हा पंडित 8 दिवस झाले या पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेला आहे, मान हलवतो, हातवार करतो, काहीतरी पुटपुटतो, काहीतरी याचा प्रश्न असावा. म्हणून ती वारांगणा खाली आली आणि त्या पंडिताला नमस्कार केला. अहो पंडितवर्य, मी आले ना, डोळे उघडा. पंडितांनी डोळे उघडे केले. त्या समोर एक बाई आहे. बाई तू कोण आहेस? तिच्या वागण्यावरून, तिच्या बोलण्यावरून, तिच्या रहन सहनेवरून पंडितानं विचारलं, तू कोण आहेस? म्हणाले, मी वाईट स्त्री आहे, मी चांगली स्त्री नाही, पण तुमच्याबद्दल मात्र माझ्या मनात सद्भावना आहे, चांगली भावना आहे. तुम्ही 8 दिवसापासून या पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेले आहात, काहीतरी चिंतामग्न आहात, काहीतरी तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. तुमचा प्रश्न काय तुम्हाला सांगाल का? म्हणाले, बाई मी इतका अध्ययन केलेला माणूस आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही, तू काय देणार? म्हणे देऊन प्रश्न तर विचारून बघा. म्हणाले, पापाचा बाप कोण आहे तेवढं सांग. म्हणे सोपं उत्तर आहे. मग दे ना. नाही म्हणाले, तशी नाही देणार मी. तुम्ही साधू आहात, पंडित आहात, संत आहात, माझ्या माडीला, उंबरठ्याला फक्त तुमच्या पायाचं दर्शन होऊ द्या, तुमचा पदस्पर्श होऊ द्या, मग मी तुम्हाला उत्तर देते. आणि ती तशी देणार नाही. नाही नाही म्हणाले, मी तुझ्या घरी येणार नाही, तू वारांगणा आहेस, लोक काय म्हणतील मला तुझ्या घरी आल्यानंतर. 1000 रुपयाच्या मोहरा देते, फक्त माझ्या माडीला पाय लावा. आणि 1000 रुपये म्हणल्यानंतर त्या काळची पंडिताने डिगरीवर हात पसरवला आणि मला हे बरं दिसतंय, फक्त पाय तर लावायचा आहे आणि यायचं परत 1000 रुपयाच्या मोहरा घेऊन. पंडित वर्य तयार झाले. त्या बाईनी सगळी माडी स्वच्छ केली, सडा समर्जन केलं, हाराने सगळं घर सजवलं, रांगोळ्या काढल्या, सगळे शुभचिन्ह आहेत आणि सगळे पंडिताला बोलावलं. पंडितांनी उंबरट्याला पाय लावला. टाक म्हणाले, माझे 1000 रुपये, 1000 रुपयाच्या मोहरा. म्हणाले, पंडितवर्य अजून माझ्या घरी कोणी संत आले नाहीत, तेव्हा फक्त आता आलाय तर 2 घास जेवण करा. 2 घास जेवण करायला पंडित पळतच सुटले. म्हणाले, थांबा थांबा पंडितवर्य, असं पळू नका, असं जाऊ नका. 2000 रुपयाच्या मोहरा देते, ब्राह्मणाकडून स्वयंपाक करवते,
सोहळ्यामध्ये स्वयंपाक करवते, फक्त माझ्या घरी तुम्ही 2 घास जेवण करा. पंडिताला पुन्हा आणखीन बरं वाटलं. 2000च्या मोहरा. झालं. ब्राह्मणाकडून स्वयंपाक केला, सोहळ्यामध्ये स्वयंपाक झाला. ताटाला ताट, पाटाला पाटावर ताट, पाटीला पाट, काय उदबत्त्याचा घमघमाट, हे सगळं काही सगळं व्यवस्थित झालं हो. आणि पंडित वैर्य देवाचं नामस्मरण करून पाणी ओवाळून आता तोंडामध्ये घास घेणार. एवढ्यात ती बाई म्हणते, वारांगण म्हणते, थांबा 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 पंडित वैर्य, माझ्या हातून 2 घास घ्या. उकळत्या तेलामध्ये जशी 4 मोहरी टाकाव्यात आणि कडकड कडकड आवाज यावा, तसे पंडित वैर्य खडाळले आणि दरवाजाच घातला. तुझ्या हातून? पंडित वैर्य 3000च्या मोहरा देते, फक्त माझ्या हातून 2 घास का. काय झालं हसायला? भलत्याच वेळेला तुम्हाला हसायला येते, हसायच्या वेळेला हसत नाही. 3000 रुपये देतो म्हणल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं आता. अहो त्या काळात 3000 मोहरा म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? पुन्हा पंडित वैर्य पाटावर येऊन बसले. त्या बाईने आपल्या हातामध्ये घास घेतला. पंडित वैर्याच्या तोंडाजवळ नेण्याच्या निमित्ताने खाडकन मुस्काडी दिली. पंडित वैर्याच्या खाडकन मुस्काडी दिली, चपराक मारली मोठी. राजनासारखा बुवा होता मंडळी, उताना पाताना पडला. पापाचा बाप लोभ आहे. 1000 रुपयाच्या लोभाने माझ्या माडीला पाय लावायला तयार झाला. 2000 रुपयाच्या लोभाने माझ्या घरी जेवायला तयार झाला. आणि 3000 रुपयाच्या लोभाने माझ्या हातून खायला तयार झाला. पापाचा बाप लोभ आहे आणि लोभानं सगळं जगत बिघडून गेले मंडळी. विठ्ठल 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 विठ्ठल. लोभ पोट झाला मंडळी. म्हणून दुष्टाचा दुष्टपणा जाण्याकरता आणि समाजामध्ये दया निर्माण होण्याकरता शास्त्राने सांगितलेला मार्ग चोखळावा. म्हणून अंबऋषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळीले किती एक. दुष्ट माणूस बनतो काम क्रोध वाढल्यामुळं. काम क्रोध वाढले की माणसाचा लोभ. संगा संजायते कामहा, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. एखाद्या वस्तूला सुंदर म्हणता आणि तिथं कामनेला जन्म देता, इच्छेला जन्म देता. इच्छा पूर्ण नाही झाली की त्याच्यातून क्रोध निर्माण होतो. थांबलेल्या इच्छेचं नाव क्रोध आहे मंडळी. जर आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यातून क्रोध निर्माण होतो. क्रोधामधूनच पुन्हा लोभ निर्माण होतो. 100 डिग्रीपर्यंत पाणी तापलं की वाफ बनत असते, तसं लोभात गेलेला माणूस म्हणजे 100 डिग्री पाणी तापलेलं. विठ्ठल अशा दुष्टाचा नाश करण्याकरिता म्हणून देवाचा अवतार आहे. अंबरीषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळीले किती. तिसऱ्या चरणात सांगतात, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. देवा तुला कृपा सिंधू म्हणतात. अगोदर कृपा शब्द आला आणि पुन्हा सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. देवाला एखादा त्याच्या कृपेला, देवाच्या कृपेला एखाद्या नदीची उपमा दिली नाही. देवाच्या कृपेला एखाद्या तलावाची उपमा दिली नाही. देवाच्या कृपेला एखाद्या नदीची उपमा दिली नाही. धन्य तुझी कृपा सिंधू, तू कृपेचा सागर आहेस. ज्ञानेश्वर महाराजांना एक पदवी दिली जनाबाईने, ज्ञानाचा ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सख माझा ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर सख माझा ज्ञानेश्वर सख माझा ज्ञानेश्वर सागर सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सख माझा ज्ञानेश्वर. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की कृपा सिंधू आणि तिकडे जनाबाई म्हणते की ज्ञानाचा सागर. हा, सिंधू या शब्दाचा अर्थ सागरच. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनो तिन काम कामी. एखाद्या नदीची विहिरीची तलावाची उपमा मी दिली नाही का? उन्हाळा आला की तलाव आटतात, नद्या आटतात, विहिरी आटतात. हजारो वर्षे जरी पाऊस नाही झाला समुद्र आटत, म्हणून सागर सागराची उपमा दिली. बघ, ज्ञानोबारायांच्या ज्ञानाला सागराची उपमा दिली आणि भगवंताच्या कृपेला सिंधूची उपमा दिली. सिंधू म्हणजे सागरच. म्हणून धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. असा तू देवा आहेस, कृपा सिंधू आहेस. तुझं वर्णन कोण केलं नाही? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे, 4 वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती. तुझं वर्णन कोण केलं नाही? सगळ्यांनी तुझं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, पुन्हा 6 शास्त्र आहेत मंडळी. न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, असे 6 शास्त्र तुझे वर्णन करतात. आणि 18 पुराण मद्वयम भद्वयम चैव प्रत्रयम व चतुष्टयम नालिंग पाग्नि पुराणानि पुष्कम गरुडमेव च. हे 18 पुराण. भविष्य पुराण मोजा, तुम्ही बोट मोजा. भविष्य पुराण, मार्कंडेय पुराण, मत्स्य पुराण, नाही मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, ब्रह्मांड पुराण, नारद पुराण, लिंग पुराण,
पद्मपुराण, अग्निपुराण, वराह पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, स्कंद पुराण, कूर्म पुराण, गरुड पुराण राहिलेले असू दे आता. विठ्ठल विठ्ठल सहा शास्त्र, 18 पुराणे, 4 वेद देवा तुझे वर्णन करतात. होय नारायणे दया सिंधू म्हणतात. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. होय नारायणे दया सिंधू. तो परमात्मा दया सिंधू आहे. अगोदर कृपा सिंधू शब्द वापरला आणि शेवटी काय वापरलाय? दया सिंधू वापरलाय. दया कशाला म्हणतात मंडळी? उगे एखाद्याला 4 पैसे दिले म्हणजे ती काय दया असते? दया चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका, असणे कीजे राहो ते कटक, सौजन्य ते सोयरिक, वन्नी ते दाहक, असणे कीजे दया तेत धर्म, धर्म तेत सुखागम, सुखी पुरुषोत्तम वशे जैसा. जिथं चंद्र आहे तिथं चांदण आहे, जिथं शंकर आहे तिथं पार्वती आहे, जिथं संत आहेत तिथं विवेक आहे, जिथं राजे आहे तिथं सैन्य आहे, जिथं सज्जनता आहे तिथं सोयरीक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, धर्म आहे तिथं सुख आहे, आणि सुख आहे तिथं परमात्मा आहे. पण दया तिथं ज्याच्या ठिकाणी दया नांदते त्याच्या ठिकाणी मंडळी धर्म नांदतो, धर्म नांदतो. दया म्हणजे एक उदाहरण देतो. उन्हाळ्याचे दिवस, एका गावाला कच्चा रोड होता. एका गावापासून उन्हाळ्यामध्ये कामधंदा नसतो खेडेगावातल्या लोकांना. पूर्वीचा काळ त्या रोडच्या दुतर्फा अशी गर्द झाडी होती. त्या गर्द झाडीखाली टोळक्याने लोक बसले होते. पत्ते पिसत, तंबाखू घोटत, असं काय बसले होते. काय उघडे होते, काय बनेलवर होते, काय बोडके होते, कसे होते. गप्पा त्यांच्या रंगलेल्या. एवढ्यात ते कच्चा रोड होता मंडळी तिथून गेलेला. त्याच्यावर फुपाटा होता आणि 5 वर्षाचं नागडं उघडं मूल त्या फुपाट्यातून पळत सुटलंय. ते मूल पळता त्याचा पाय फुपाट्यामध्ये घसरला, रपकन खाली आपटलं, गुडघा फुटला, कुपर फुटलं आणि रडत बसलं. ते झाडाखाली जी लोक आहेत ना, झाडाखालचे लोक, ते म्हणतात उठवावं, ते कुणाचं आहे ते बघावं, त्याला दुकानात न्यावं, त्याला कडेवर घ्यावं, त्याला चॉकलेट द्यावं, त्याची समजूत काढावं. पण असे बोलतात पण उठत नाहीत कुणी. ही दया का? त्याला दया म्हणत नाही. तेच मूल जर तुमचं असेल तर तुम्ही धावत पळत जाल, त्याला कडेवर घ्याल, त्याचे डोळे पुसाल, त्याला दुकानात न्याल, त्याला चॉकलेट द्याल, बिस्किट पुडा द्याल. ही सुद्धा दया नाही का? ते तुमचं आहे. विठ्ठल विठ्ठल एक उदाहरण देतो दयाचं. पुण्याईच्या जोरावर मैदर नावाचा राजा विष्णुदूताच्या विमानामध्ये बसून स्वर्गारोहण करत होता, वैकुंठ गमन करत होता आकाश मार्गाने. काय पुण्यवान असतात जीव मंडळी. आकाश मार्गाने त्याचं विमान जात असताना त्याच्या कानावर थोडे आर्त स्वर आले. राजा, ए राजा, तुझं विमान खाली येऊ दे रे. राजाने विमानातूनच आजूबाजूला पाहिलं, पण कोणी दिसलं नाही. राजाचे विमान चाललंय. पुन्हा एकदा अर्थस्वर ऐकायला आले. राजा, तुझ्या अंगाला लागून आलेल्या वायूमुळे आम्हा नरकातील लोकांना सुख होते. तुझं विमान खाली येऊ दे ना.
समर्थ असून पापी लोकाचं, दुःखी लोकाचं दुःख जो घालवत नाही तो पाप्यातला पापी मंडळी. पद्मपुराणात ही गोष्ट आलेली आहे. नार्थ जंतूना मित्वा पीडितो गंतुमुत्सहे स पापिष्टो हि अर्थानाम शोकम ना पारेक्षणा मदंग सोंग मोत्सृष्ट वायुस्पर्शेन ते यदि जंतव सुखिनो जाता तस्मात् तत्र न तंतुमाम संतस्त एव ये लोके परदुःख विदारणाः आर्तानाम आर्तिनाशार्थम प्राणा येषाम तृणोपमाः. सामर्थ्यवान आहे पण सामर्थ्य असून सुद्धा, समर्थ असून सुद्धा समोरून आलेल्या दुःखी माणसाचं दुःख घालवत नाही तो पाप्यातला पापी मंडळी. म्हणून दुसऱ्याचं दुःख घालवण्याकरिता जे लोक आपले प्राण तृणवत आणि कसपटा समान समजतात ते दयावान असतात मंडळी. अशी दया असावी. त्या शिबीर राजानं आपलं मांस त्या भैर सैनाला ओल्याच्या वजना एवढं दिलं ना, ही दया आहे. तसा परमात्मा याच्यापेक्षाही दयावंत आहे मंडळी. दया सिंधू तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. तो कृपा सिंधू आहे, दया सिंधू आहे. त्याप्रमाणे तुम्ही भजन केलं, त्याला हाक मारली तर तो प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. तो कृपेचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे मंडळी. विठोबा कुमार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुमाई दोबार कुमाई देवा या. त्याला झेपेल का तेवढं? छान 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 छान. कंस, चाणूर, मुष्टिक, जरासंध हे सगळे जनतेला त्रास द्यायला लागले. पूजापाठ बंद झाली, यज्ञशाळा बंद झाल्या, भजन पूजन बंद झालं. ब्राह्मण आणि यादव मंडळी मथुरेतून पळून गेली. कंसानं जाहीर केलं मीच देव आहे, माझीच पूजा करा. दुष्टालाही मर्यादा असते मंडळी, पण त्याला मर्यादाच नव्हती. आता एवढं कलियुग जरी असलं, कसंही असलं, कलियुग हे पापानं भरलेलं जरी असलं तरी गावोगाव रामकृष्ण हरीचा जप होतोय. हे काय थोडी पुण्य नाही मंडळी. सप्ताहामध्ये रामकृष्ण हरी होतच. काही काही
जे तपस्वी, जे अलौकिक लोक आहेत, तेही भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण करतात. आणि या सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, स्रवताळिली मनोधर्मे स्रवतादिकी. 7 लोकांची यादी दिलेली आहे. हे 7 लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत या पृथ्वीला धक्का लागणार नाही. सती पाहिजे, सत्पुरुष पाहिजे, दानशील पाहिजे, याज्ञिक पाहिजे, तपस्वी पाहिजे, भक्त पाहिजे. ह्या अशी मंडळी असल्याशिवाय हे जगत राहू शकत नाही. पण त्यावेळेला तशी असणारी मंडळी सुद्धा पळून गेली या कंसाच्या धाकाने. आणि या पृथ्वीला पापाचं ओझं झालं. सगळं ओझं सहन होईल पण पापाचं ओझं सहन होत नाही. अजूनही आपले शब्द आहेत, पापाचा घडा भरलाय ना या खाली, आहे का नाही? आणि या पृथ्वीनं वत्सरूप गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे रडत रडत गेली. डोळे आसरून डबडबून आलेत. ब्रह्मदेवाला विनंती केली, मला पापाचा भार सहन होत नाही. यज्ञ क्रिया बंद पडल्या, नित्यनेम लोकाची बंद पडले, भजन पण बंद पडलं, भागवत बंद पडलं, कीर्तन कथा बंद पडल्या. हे सगळे बंद पडून गेलेलं आहे. कंसाने जाहीर केलेलं आहे की मीच या जगामध्ये देव आहे, माझीच पूजा करा. ब्रह्मदेवाने आपल्याबरोबर इंद्र, चंद्र, महेंद्र सगळ्या देवतेला बरोबर घेतलं. त्या गोवत्स्वरूप गायीलाही बरोबर घेतलं. पापीचे भक्त दैत्य जे माजले, धरणीशी झाले ओझे त्याचे, धरणीशी झाले ओझे ऋषी मुनींना त्रास झाला, देवा साधू संतांना त्रास झालेला आहे, मला या पापाचं ओझं सहन होत नाही. म्हणून ब्रह्मदेव सगळे देवता गोस्वरूप गायीला घेऊन क्षीरसागरात भगवान विष्णूकडे गेलेले. ते सगळे हे मधुसूदना, नारायणा, गरुडध्वजा, वामना, अनंता, देवा आम्ही तुझी बालका आहोत, आमचं संरक्षण कर. हे कंसाधिक हे दैत्य माजलेत, यांचा नाश कर देवा आणि आमचं संरक्षण कर. आकाशवाणी झाली. आता काय करावं? टाइम झाला 12. विठ्ठल विठ्ठल आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची वाणी सांगे सकळाची.
प्रार्थना करता. एवढ्यात एक आकाशवाणी झाली कडकडून, घाबरू नका, देवकीचा 8वा पुत्र या कंसाचा नाश करील, गाई ब्राह्मणाचं संरक्षण करील, पुन्हा सगळ्या यज्ञशाळा सुरू होतील. हा, अशी कडकडून आकाशवाणी झाली मंडळी. आणि पुन्हा काय आकाशवाणी झाली, सगळे तुम्ही सगळे जे देव लोक आहात ते यादव रूपाने प्रगट व्हा. शेष बळरामाच्या रूपाने अवतार घेईल. लक्ष्मीला भगवंताने सांगितलं, सगळी व्यवस्था भगवंताने लावून दिली अगोदर. लक्ष्मीकांत भगवान नारायण लक्ष्मीला म्हणतात, कौंडण्यपुरामध्ये जाऊन तुम्ही रुक्मिणी या नावानं अवतार धारण करावा. शेषाला म्हणतायत, शेषा आता आपणाला अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. देवा परत अवतार घ्यायचा आहे का? अहो, राम अवतारामध्ये 14 वर्षे तुमच्या बरोबर मी पायाने नागडा राहिलो, उपवास केला 14 वर्ष. मीच तुम्हाला कंदमुळं आणून देत होतो, रामफळ मीच देत होतो, सीताफळ मीच देत होतो. पण कधीतरी देवा असं म्हणलाय का तुम्ही, लक्ष्मणा हे घे सीताफळ, तू तरी थोडं खा? कधी नाही म्हणाला तुम्ही देवा मला, तुम्हीच खात होता. आता मला नको तुमच्या बरोबर यायचं नाही. आता नाही, त्यावेळेला मी थोरला होतो लक्ष्मणा, आता तुम्ही थोरले व्हा, मी धाकटा होतो. विठ्ठल अशी भगवंताने सगळी सोय लावून दिली. नंतर उग्रसेन आणि देवक हे 2 भाऊ होते. या देवकाच्या मुलीचं नाव होतं देवकी. उग्रसेनाच्या मुलाचं नाव आहे कंस. कंस आणि देवकी हे 2 सख्खे बहीण भावंडे, चुलत बहीण भावंडे. देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर झाला. हा वसुदेव कोण आहे? सूरसेनाचा मुलगा हा वसुदेव आहे मंडळी, यादव कुळातले. इकडे वर वाटा विठ्ठला विठ्ठला अरे आपले भगवान श्रीकृष्ण कुठे गेले? कोणाची मजा आहे आता येण्याची आपल्याकडं? मला वाटलं कुठे गेले की लगेच. वसुदेव आणि देवकीचं लग्न पार पडलं. या वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये कंसालाही फार मोठा आनंद झाला. आपल्या बहिणीचं लग्न झालेल्याचा आनंद कोणत्या भावाला होत नाही मंडळी? बहुतेक भावाला आनंद होतोच की. तसं कंसालाही आनंद झाला. या वरातीचं सारथ्य करण्याकरता रथावर हा कंस स्वतः बसलेला आहे. वाजंत्री वाजतायत, बँड वाजतोय, तालावर काही नाचतायत लोक, वराडी मंडळी आहे सगळी. रथामध्ये वसुदेव देवकी, त्या रथामध्ये सारथ्य करणारा हा कंस आहे. आणि अशा वेळेला पुन्हा कडकडून एक आकाशवाणी झाली. ज्या बहिणीचं तू सारथ्य करीत आहेस त्याच बहिणीच्या 8व्या पुत्रापासून, या देवकीच्या 8व्या पुत्रापासून हे कंसा तुझा वध होणार आहे. कमरेला असलेली तलवार खसकन बाहेर खेचली आणि देवकीच्या डोक्यामध्ये घालणार, देवकीचा शिरच्छेद करणार. एवढ्यात वसुदेवाने वरच्यावर असा हात धरला.
वसुदेव म्हणतात, हे बघ कंसा, हिच्या 8व्या पुत्रापासून तुझा वध आहे, हिच्यापासून नाही ना. जर तू हिला मारलंस तर तुझी बहीण आहे, बहिणीचं पातक लागेल. बरं, दुसरी गोष्ट ही स्त्री आहे, त्या स्त्रीचं तुला पातक लागेल. तू हिला मारू नकोस, मी वचन देतो तुला. म्हणून वसुदेव कंसाला वचन देतात की हिच्यापासून होणारं प्रत्येक मूल मी तुमच्याकडे आणून देईन. कारण वसुदेव सत्यनिष्ठ होते. आणि दोघांची रवानगी बंदीशाळेमध्ये केली, कारागृहात केली. ज्यावेळेला देवकीला पहिलं मूल झालं, क्या क्या आवाज आला, तसे ते द्वारपालाने उचललं आणि वसुदेवाने उचललं आणि कंसाकडे नेऊन दिलं. कंसाने त्या बालकाकडे पाहिलं, याच्यापासून आपलं मरण नाही ना, मग याला कशाला मारायचं विनाकारण, आणि ते परत देऊन टाकलं. मूल परत दिलंय ही बातमी नारदाला कळली. मंडळी, नारद असे भक्ताचारी आहेत. कोणाच्या दुष्टाच्या घरी जाऊ न तर सज्जनाच्या घरी जाऊ, सगळ्या घरी नारदाचा मान सन्मान होत असे. रावणाच्या घरी गेलं तरी कीर्तन करायचं, कंसाकडे आलं तरी कीर्तन करायचं. कळलावे नारद म्हणूनही समाजामध्ये प्रसिद्ध आहेत. पण कुणाचं भांडण लावल्याने कुणाचं भांडण लावल्याने नारदाला पाप मात्र लागलं नाही. कारण त्याची एखाद्याला शाप जरी दिला तरी शापामधून त्याचं कल्याणच झालेलं आहे, त्याचं वाईट कधी झालेलं नाही. असा नारदाचा शाप असायचा. आणि नारद आले ना कंसाकडे, अरे 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 कंसा, तू मूल परत दिलंस. अहो ते जाऊ द्या, अगोदर तुम्ही बसा, पाहुणचार घ्या, पूजा घ्या माझ्याकडून. षडोपचारे पूजा केली नारदाची. हां, बोला आता नारदा, काय बोलायचे काय नाही. अरे तू वसुदेव देवकीचं मूल परत केलं असं माझ्या ऐकण्यात आलंय. हो, कारण त्या मुलापासून माझं मरण नाही ना, मग कुणापासून आहे? ते देवकीच्या 8व्या मुलापासून माझं मरण आहे. अहो पण 8वा कुठला हे नक्की तुम्हाला माहित आहे का? पहिल्यापासून 8वा होतो, पण 8व्यापासून पहिला 8वा होतो ना. मग दैत्याच्या डोक्यात थोडा प्रकाश उशिरानं पडतो. जे आडमुठ लोक असतात ना, त्यांच्या डोक्यात थोडा उशिरानं प्रकाश पडतो. हे लक्षात आलं आणि ते मुलाला लगेच घेऊन मुलाला परत आणलं. आणि काय सांगायचं, तंगडी धरली, गरगर गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, चिंधड्या झाल्या. अशी देवकीची एकंदर 6 बालक मारली. मंडळी, विठ्ठल 6 बालक मारली. कारण नारदाला ठाऊक होतं, बाल हत्याचं पातक लागल्याशिवाय कंस मरणार नाही. बाल हत्याचं पातक थोराड असतं मंडळी, मोठं असतं. ह्याच्याकडून बाल हत्या झालीच पाहिजे तरच कंस मरेल. आणि एकंदर 6 मुलं मारली. आणि 7व्या वेळेला मात्र भगवंताच्या माया 2 आहेत मंडळी. एक योग माया आणि दुसरी माया. योग माया ही भगवंताची आंतरिक शक्ती आहे आणि योग माया ही बाह्य शक्ती आहे. भगवंताची योग माया कुणाला कळत नाही. भगवंताने 7वा गर्भ जसा बलरामाचा 7वा गर्भ देवकीच्या उदरात घातला, तसं भगवंताने पाठीमागून योग मायेला पाठवलं आणि तो 7वा गर्भ देवकीच्या उदरातून काढला. वसुदेवाचं दुसरं कुटुंब गोकुळामध्ये होतं, नंदवाड्यात. तिचं नाव रोहिणी. त्या रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला, तिच्या उदरात नेऊन घातला. काय देवाची किमया आहे ही योगमाया देवालाच माहिती मंडळी, इतरांना काही कळत. आणि 8व्यांदा मात्र असं काही तेज दिसायला लागलं. भगवान श्रीकृष्ण देवकीच्या उदरी आले. सूर्यासारखं तेज फाकलं, धडकी भरली कंसाला. काय कळावं हे सुचेना. भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार म्हणून
दशरथाने श्रावण बाळाचा वध केला, तोच मास श्रावण मास आहे की नाही? ज्या वेळेला भगवान येण्याची वेळ झाली, स्वर्गामध्ये अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्वाचं गायन होऊ लागलं, सगळे झाडं बहारून आली फळा फुलांनी, नद्या वाहू लागल्या, मोरानं आपला पिसारा फुलवला, थुई थुई नाचायला लागला, सगळे अरिष्ट करतील असे नवग्रह अनुकूल झाले. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. वसुनाम तिथी होती, बुधवार होता, अष्टमी होती, आणि श्रावण महिन्यातला वद्य पक्ष होता. असे आणि नवग्रह सुद्धा असे जुळून आलेले आहेत मंडळी, ते अनुकूल होऊन आलेले. हो, प्रमाण म्हणतो, प्रमाण म्हटलं की सगळ्यांनी फुलं टाकायची. आयोनी संभव नोही काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मध्यरात्रीच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशामध्ये तुका मने माझे येती सर्व सुख, तुका मने माझे येती सर्व सुख, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, आवडीने तुळसी हार गळा, काते पीतांबर, तुळसी हार गळा, काते पीतांबर. पाहिन श्रीमुख आवडे, पाहिन श्रीमुख आवडे, तुझी हार कस पीतांबर, तुळसी हार कस पीतांबर. आवडे निरंतर येती ध्यान, आवडे निरंतर येती ध्यान, येती ध्यान, तुळसी हार गळा, गाते प्रीता
पिता बर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाये हरि जय जय 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 बाज कुमार हरि हाय 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 काय करी हरि जय जय हरि जय 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 राम कृष्ण हरे 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 हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा ताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम